तर आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, तर परत एक वेळा स्वागत आहे तुमचं एम-एस-टी सी-ई-टी सिम्प्लिफाईड आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करून घ्या. कारण आज आपल्या व्हिडिओमध्ये आपण खूप इम्पोर्टंट मुद्दे डिस्कस करणार आहोत. ते म्हणजे काय आहे ग्रुप ए. ग्रुप ए ही गोष्ट आठवून ठेवा. ग्रुप एचे आपण काय करणार आहोत एम-बी-बी-एस आणि बी-डी-एस. एम-बी-बी-एस आणि बी-डी-एस एम-बी-बी-एस आणि बी-डी-एसचे आपण कॅप राउंड 3 चे नियम आणि रूल्स डिस्कस करणार आहोत. सगळे एकच व्हिडिओमध्ये सविस्तर आपण बघणार आहोत, की बंदे रूल्स प्रोसेसिंग जी आपली कॅप राउंड 3 ची होणार आहे आणि कॅप राउंड 2 मध्ये हे दोघं इंटरलिंक कसे आहे आणि याचा आपला पुढे चालून परिणाम कसा होणार आहे आणि हे समजून घेऊन आपण पुढची काउन्सिलिंग कशी करणार आहोत, ही आपण गोष्ट बंदी या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो. तर तुम्हाला कधी आमच्याकडून काउन्सिलिंग करून घ्यायची असेल, आमची काउन्सिलिंग जॉइन करायची असेल, तर तुम्ही आम्हाला 9284580108 या नंबरवर तुम्ही आम्हाला WhatsApp करू शकता किंवा कॉल करू शकता आणि अगदी फक्त 999 999 मध्ये तुम्ही काउन्सिलिंग जॉइन करू शकता. ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओमध्ये वेळ वाया न घालता चला इम्पोर्टंट मुद्दे आपण आज डिस्कस करून घेऊ. हां, 1 मिनिट सॉरी. हां, 1 मिनिट बस मित्रांनो. हां, तर चला जे इम्पोर्टंट पॉइंट्स राहणार आहे हां, जसं की पहा हे पॉइंट बघा 11 पॉइंट सॉरी 1 सेकंड जस्ट हां, 11.7.3 हे पॉइंट बघा आता मित्रांनो. द अलॉटमेंट ऑफ द सीट फॉर द कॅप राउंड 2 कॅप राउंड 2 चे अलॉटमेंट होणारे सीटचे हे कसे होणार आहे? हे होणार आहे मेरिट आणि प्रेफरन्सच्या बेसिसवर. समजून घ्या मित्रांनो, मेरिट चेंज होणार नाही. प्रेफरन्सेस सगळे चुका करतील. काय करतील? कट ऑफच्या बेसिसवर. काही मुलं कट ऑफच्या बेसिसवर फक्त प्रेफरन्स भरून टाकतात. असं नका करू मित्रांनो. बाळांनो, याच्यामध्ये चूक होते. कट ऑफमध्ये व्हेरी करतंय. खूप चांगले काउन्सिलर्स आहे, जे चांगले ते चांगले एकदम प्रेफरन्स फॉर्म बनवून देसाल तुम्हाला. तर या पॉइंटवर चूक करू नका. तुम्ही अगदी फक्त आम्ही खाली दिलेले आहे, या आमच्या खालच्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता आणि फक्त 999 मध्ये तुम्ही काउन्सिलिंग प्रेफरन्स फॉर्म भरून घेऊ शकता. तर चला पुढचा पॉइंट बघू. तर हे समजलं ना मित्रांनो, अलॉटमेंट कशाच्या बेसिसवर होणार आहे काय राउंड 2चं? मेरिट आणि मेरिट आणि प्रेफरन्स फॉर्मच्या बेसिसवर होणार आहे. चला पुढचा पॉइंट. इफ कॅन्डिडेट जॉइन राउंड हां. If candidate joined during round 1 is upgraded in round 2 as per his preferences submitted during round 2, his allotted seat of the round 1 will be available in round 2 and allocate as per the merit in the same round. जसे की समजून घ्या की विद्यार्थी आहे. विद्यार्थी हां, जस्ट 1 सेकंड हां, 1 सेकंड. हां, तर विद्यार्थी हां, राउंड 1 मध्ये त्याला काय झालंय, राउंड 1 मध्ये एक कॉलेज अलॉट झालंय, जसं जी तर या जी-एम-सीमध्ये त्याला ॲडमिशन न घ्यायचं होतं म्हणून ते बेटरमेंटसाठी गेलंय. त्याला अपग्रेडेशनसाठी गेलंय. तर पुढे जाऊन काय झालंय, त्याला राउंड 2 मध्ये सीट अलॉट झालंय. तर हे जे सीट आहे याचं मेरिट बेसिसवर डिसाईड होणार आहे. ठीक आहे मित्रांनो. पुढचा पॉइंट बघून घेऊ. ठीक आहे. चला पुढचा पॉइंट खूप इम्पोर्टंट पॉइंट आहे पुढचा. हां. If candidate join during round 1 and does not get upgraded in round 2, no seat is allotted in round 2, he shall be retain his allotted seat. समजून घ्या स्टुडंट ए याला कॉलेज अलॉट झालंय जी-एम-सी याला झालंय मुंबई अलॉट. आणि यानं काय केलंय हे अपग्रेडेशनसाठी गेलंय, बेटरमेंटसाठी गेलंय. तर इथं राउंड 1 मध्ये तर झालं होतं हे अलॉट, पण राउंड 2 मध्ये त्याला सीट अलॉट झालेलंच नाही. इथं नो चॉईस. हां, ठीक आहे. तर काय होणार आहे, हे जे मुलगा आहे राउंड ए, हे आपली जी जुनी सीट होती, त्याला हे रिटेन करणार आहे. समजून घ्या मित्रांनो, काय करणार आहे? रिटेन करू शकणार आहे. फक्त तुम्हाला काय करायचं जॉइनिंग करायची आहे. रिटेन्शन नाही भरायचं. हां, ठीक आहे. पुढे चालून मुद्दे आपण सविस्तर डिस्कस करून घेऊ. तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही ऑब्व्हियसली कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. ठीक आहे आणि Telegramवरही तुम्ही जॉइन करून तुमचे जे डाउट्स असतील वगैरे ते क्लिअर करून घेऊ शकता. हां, ठीक आहे. चला पुढे चला मित्रांनो. इफ कॅन्डिडेट जॉइन्ड राउंड हां. Candidate with no seat in hand at the end of round 2 will be eligible for round 3. ज्या स्टुडंट जवळ, ज्या कॅन्डिडेट जवळ तुम्ही असं समजून घ्या, ए कॅन्डिडेट जवळ राउंड 1 झालंय आणि राउंड 2 झालंय. याच्याजवळ सीट आलीच नाही. तिला जॉइनिंग भेटलीच नाही. काही कारणामुळं. तर काय करणार आहे, हे थर्ड राउंडसाठी इलिजिबल आहे. समजून घ्या मित्रांनो, ठीक आहे. थर्ड राउंड हे भरू शकणार आहे. थर्ड राउंडसाठी हे इलिजिबल आहे. ओके. चला पुढे जाऊया. हां. 1 सेकंड हां, जस्ट हे बघा. पेन घेतलं ना तर तुम्हालाही सोपं जाते समजायला आणि मलाही. 11.7.5 फॉलोइंग टाइप्स ऑफ कॅन्डिडेट आर नॉट एलिजिबल फॉर द सीट अलॉटमेंट इन राउंड 2. ही जे खालची कॅन्डिडेट आहे, या कॅन्डिडेटसाठी हे एलिजिबल नाही आहे. राउंड 2 मध्ये सीट अलॉटमेंटसाठी. तर ते कोणते आहे? चला समजून घ्या. कॅन्डिडेट्स हू हॅव जॉइन्ड राउंड 1 ॲज सीट अँड फिल रिटेन्शन फॉर्म. खूप इम्पॉर्टंट आहे. ए स्टुडंट नाव आहे समजा ए. हे ए नावाच्या स्टुडंटनं काय केलंय,
त्याला कॉलेज जाऊन झालंय कॅप राऊंड 1 मध्ये सपोज जीएमसी बुलढाणा, जीएमसी खामगाव वगैरे याला जॉइन झालाय. ठीक आहे, सॉरी खामगावमध्ये नाही. संभाजीनगरचं त्याला कॉलेज भेटलाय, तर यानं काय केलंय रिटेन्शन फॉर्म भरलाय. रिटेन्शन फॉर्म कधी यानं भरलाय, तर म्हणजे याची सीट फिक्स झाली. आता पुढचे राऊंड खेळू शकणार नाही. समजून घ्या. चला पुढचा मुद्दा आहे. पुढचे पॉईंट याच्यापेक्षा खूप जास्त कॉम्प्लिकेटेड आणि इम्पॉर्टंट आहे. ते आपण लवकरात लवकर बघून घेऊ, कारण व्हिडिओ खूप जास्त मोठा होत आहे. हां, तर मित्रांनो आपला कोणता पॉईंट झालाय? ओके, रिटेन्शन कॅन्डिडेट ज्यानं कॅप राऊंड 1 मध्ये सीट अलॉट झालाय, त्यानं रिटेन्शन फॉर्म फिल करून टाकलाय. त्याला पुढे चालून ते कॅप राऊंड 2 साठी 3 साठी इलिजिबल नाही. ओके. कॅन्डिडेट हू हॅव नॉट फिल प्रेफरन्सेस. सपोज कोणत्या कॅन्डिडेटने प्रेफरन्स भरलेच नाही. समजून घ्या मित्रांनो, तुम्हाला प्रेफरन्स भरणं खूप आवश्यक आहे. वारंवार प्रेफरन्सचा विषय येत आहे. वारंवार आपण प्रेफरन्स डिस्कस करत आहोत. म्हणजे असंच नाही, प्रेफरन्सचा खूप जास्त सिग्निफिकन्स आहे. तुमचे प्रेफरन्सेस, तुमचे 1 राऊंडचे प्रेफरन्सेस, तुमचे राऊंड 1 चे प्रेफरन्सेस 2 मध्ये नल होऊन जातात. तुम्ही वर बघा, नल म्हणजे ते डेड होऊन जातात. त्याचा सिग्निफिकन्स राहत नाही. तर तुम्हाला खूप अवेअर राहणं याच्यामध्ये. चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला असेच इम्पॉर्टंट आणि छोट्या-छोट्या गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत मित्रांनो. चला ठीक आहे, पुढचा पॉईंट काय? हां, 11.3.7.6 इफ कॅन्डिडेट इज सिलेक्टेड ड्युरिंग राउंड 2. कॅन्डिडेट जे आहे, इफ कॅन्डिडेट इज सिलेक्टेड ड्युरिंग राउंड 2 he she will have to join college seat allotted during the second round. ठीक आहे. एक विद्यार्थी समजा ए, याला काय झालंय, कॅप राउंड 2 मध्ये सीट अलॉट झालाय. तर याला काय करणं आहे, सीट अलॉटेड ड्युरिंग सेकंड राउंड. तर याला जॉइनिंग करणं आहे. अलॉटेड इन्स्टिट्यूट इन राउंड 2 and not filled retention, the candidate will be eligible for participate in further rounds. ठीक आहे. राऊंड 2 मध्ये कॅन्डिडेट याला सीट अलॉट झालाय. ही कॅन्डिडेट ए हे राऊंड 2 मध्ये याला सीट अलॉट झालाय. त्यानं काय केलंय, या कॅन्डिडेटनं रिटेन्शन फॉर्म भरलेला नाही. रिटेन्शन आरटी शॉर्ट फॉर्म रिटेन्शन फॉर्म भरलेला नाही. तरी फर्दर राऊंड खेळण्यासाठी इलिजिबल आहे. समजून घ्या मित्रांनो. ठीक आहे, ओके. तुमचे काही प्रश्न काही असतील डाऊट, तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये टाकून द्या. आपण ते सविस्तर डिस्कस करून घेऊ. ओके. मी रिप्लाय करून टाकीन तुम्हाला. प्रयत्न करेन रिप्लाय करायची, कारण की आता काउन्सिलिंग खूप हॅक्टिक झालेली आहे. चला. 11.3.7.7 if candidate does not join the selected seat during round 2, she will have eligible for round 3 for the selection. If such candidate wishes to apply for round 3, she will have to fill preferences from round 3. चला समजून घ्या मित्रांनो. आता एक लाईन बाय लाईन समजून घ्या. कॅन्डिडेट आहे, कॅन्डिडेटनं काय केलंय, त्यानं जॉईनच नाही केलाय. ज्याला ते if candidate does not join the selected seat during round 2, राऊंड 2 मध्ये जी सिलेक्टेड सीट होती त्याने जॉईन केलीच नाही. समजून घ्या. इम्पॉर्टंट विषय आहे, कॉम्प्लिकेटेड आहे. त्यानं जॉईन केलेलंच नाही. तर मुलाला किंवा त्याला काय करणं आवश्यक आहे, राऊंड 3 साठी इलिजिबल होण्यासाठी. विल बी इलिजिबल फॉर राऊंड 3 सिलेक्शन. जॉईन केलं नाही म्हणजे तुम्ही पुढच्या राऊंडसाठी जे तुम्ही रिटेन्शन भरलं नाही, म्हणजे थर्ड राऊंडसाठी तुम्ही इलिजिबल आहात. थर्ड राऊंडसाठी बी इलिजिबल आहात. पण काय करणं आहे, तुम्हाला प्रेफरन्स फॉर्म फिल करणं आहे राऊंड 3चा. हे बघा इम्पॉर्टंट. प्रेफरन्स फॉर्म, वारंवार प्रेफरन्स फॉर्मचा विषय येते. तर खूप अवेअर राहा काउन्सिलिंगमध्ये. छोट्या मोठ्या चुका करू नका, कारण की आपण काय करतोय, 2-2 वर्ष एक्झाम देतोय, प्रिपरेशन करतोय, काही मुलं रिपीट करताय आणि या पॉईंटवर तर चूक बिलकुल करू नका. काउन्सिलिंग म्हणजे खूप अटेंटिव्ह राहून करा. ठीक आहे, पण त्याच्यामध्ये पॅनिक नाही करायचंय. बिलकुल पॅनिक नाही करायचं. तुम्ही कमेंट डाऊन करा. आमचा टेलिग्रामवर चॅनल आहे, त्याची लिंक आम्ही टाकणार आहे. त्या चॅनलला तुम्ही जॉईन करा, कमेंट करा. त्याच्यावर आम्ही तुम्हाला रिप्लाय देऊ. आमचं लाईव्ह सेशन तुम्ही अटेंड करा. त्याच्यामध्ये तुमचे प्रश्न सोडवायचा प्रयत्न करू. टेलिग्राममध्ये आमची टीम तुम्हाला सहकार्य करेल. ठीक आहे ना. फक्त काय करू शकता, तुम्ही जॉईनिंग करू शकता आणि त्याच्यामुळे तुमचे जे प्रश्न आहेत ते आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू. तर इम्पॉर्टंट मेसेज म्हणजे आता तुम्ही बघून घ्या. आता व्हिडिओ आपण रूल्स बघून घेतले आहे सविस्तर एका व्हिडिओमध्येच. तर पुढे चालून आपल्याला काय करणं आवश्यक आहे, आता तुम्ही काय करा, तुम्ही कधी इच्छुक असाल काउन्सिलिंगसाठी तर तुम्ही आम्हाला 928458 0108 9284580108 या नंबरवर तुम्ही आम्हाला कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप करणं जास्त बेटर आहे. आमच्या कन्व्हिन्स हिशोबाने आम्ही तुम्हाला बेटरली चांगलं रिस्पॉन्स देऊ शकतो. तर तुम्ही फक्त 999 मध्ये तुम्ही काउन्सिलिंग जॉईन करू शकता आणि प्रेफरन्स फॉर्म 999 मध्ये तुम्ही भरून घेऊ शकता. कारण की डबल चूक करू नका मित्रांनो. मी अजून सांगतोय, फक्त कट ऑफ बेसिसवर स्वतःच प्रेफरन्स फॉर्म भरू नका. ओके, ठीक आहे. थँक्यू. हे व्हिडिओ बघण्यासाठी तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.